आणि आता एक चर्चेतली बातमी। तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून मिळणारे लाडू जे आहेत त्यावरनं मोठा वाद निर्माण झालाय। याचं कारण आहे चंद्रबाबू नायडूंनी वायएसआर जगनमोहन रेड्डी यांच्यावर केलेला आरोप। माजी मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या कार्यकाळात या लाडूंमध्ये जनावरांची चरबी वापरली गेली आणि लाडूचं पावित्र्य भंग करण्यात आलं असा आरोप चंद्रबाबू नायडूंनी केलाय। तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून लाडू दिला जातो आणि हे लाडू तयार करण्यासाठी वापरलेल्या तुपात प्राण्यांची चरबी आणि फिश ऑइलचे अंश आढळले। नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून देण्यात आलेल्या अहवालात हा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला ती माहिती समोर आली आहे आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली असून भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। तर यावरून राजकारण ही तापले। दरम्यान या प्रकरणाची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली। केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंकडून सविस्तर अहवाल मागितला आहे। तर TDD म्हणजेच तिरुमला तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षांनीही याला दुजोरा दिलाय। तर चंद्रबाबू नायडू हे अस्थेच्या नावाखाली राजकारण करत असल्याचं म्हणत जगनमोहन रेड्डींनी आरोप फेटाळलेत। या लाडूंचं काय वैशिष्ट्य बघा। दररोज 3 लाख लाडू तयार केले जातात। लाडू विक्रीतून दरवर्षी 500 कोटींचा महसूल मिळतो आणि दर्शन घेतल्यानंतर मंदिराबाहेर हे लाडू जे आहेत ते दिले जातात। प्रसादाचे लाडू 15 दिवस टिकतात। लहान लाडू हे 40 ग्रामचे आहेत, मध्यम लाडू हे 175 ग्रॅम आणि मोठे लाडू जे आहेत ते 750 ग्रॅम आकाराचे आहेत। आणि हे लाडू भाविकांना छोट्या आकाराचे 2 लाडू मोफत दिले जातात। मध्यम आकाराचा लाडू प्रति नग 50 रुपये, मोठ्या आकाराचा लाडू प्रति नग 200 रुपये इतक्या दराने विकला जातो। आता लॅब अहवालात काय समोर आलंय बघा। लॅबच्या अहवालात तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचं समोर आलं। लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात फिश ऑइल, गोमांस आणि डुकराच्या चरबीचा वापर करण्यात आलेला आहे। तपासणी झालेले लाडू वायएसआर काँग्रेसच्या राजवटीत तिरुपती मंदिरासाठी बनवले गेले होते। कुठलं हिंदुत्व आहे यांचं? हिंदुत्वाचे गोडवे गातात हे लोक, फक्त पॉलिटिकल गोडवे। राजकीय फायदा कसा होईल त्याच्यावर हिंदुत्व आहे यांचं। त्याच्यानंतर यांचं हिंदुत्वाशी काही घेणं देणं नाही असे हे लोक आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की तिरुपती बालाजी असतील, भगवान आणि आमच्या भगवान श्रीराम असतील, यांना भगवान श्रीरामाने तर दिलंच आहे दणका यांच्यावर, पण आता तिरुपती बालाजी पण यांच्यावर दणका देते। लगता है कि इससे घिनौनी हरकत जो है ये कोई कर नहीं सकता। करोड़ों हिंदू जो है वहाँ पर दर्शन लेने हर रोज़ जाते हैं, लाखों लोग दर्शन लेते हैं वहाँ पर, और प्रसाद में मिलावट करना कुछ पैसों के लिए, अभी तो उनकी सरकार भी चली गई, लोगों ने उनको बाहर का रास्ता भी दिखा दिया है। लेकिन ऐसे लोगों पर जो है कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए। और जो लोग या अभी महाविकास आघाड़ी वाले कुछ बोलेंगे ना इस पे ऑपोजिशन, क्योंकि वो उनका एक हिस्सा है, मैं उनको भी पूछना चाहूँगा, यूबीडी को पूछना चाहूँगा कि आप जो है आपकी राय इस पर क्या है।